तर पब्लिक, मी तोसिफ गडकरी आणि तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनेलवर. आज तुमच्यासाठी आपण घेऊन आलेलो आहे नवीन व्लॉग्स. तर चला सुरुवात करूया. आज आपण ट्रॅव्हलिंग करत आलो होतो पेठ शिवापूर मोरगिरी येथे, कारण आज आपल्या मित्राचं लग्न होतं आणि ते लग्न झाल्यानंतर आपण निघालो. छानसा असा व्ह्यू, ऊन असं रखरखत आहे आणि सगळीकडे रस्ता असा सुखसुखाट पडलेला आहे, कारण सहसा लोक आता उन्हाळ्याच्या दिवसात बाहेर पडताना तुम्हाला दिसत नाहीत. सगळीकडे एखाद दुसरी गाडी तुम्हाला पाहायला भेटणार. दुपारचे 12:30 झालेले आहेत आणि हा रोड नाटोशी कसरुंड वाडी गोटावळीला जातो आणि असा हा रोड पहिला खराब होता, पण आता ह्याच्यावर काम झालेलं आहे आणि उत्कृष्ट असा रोड तयार झालेला आहे. आणि मोरणा भागाला निसर्गाची एक चांगली देणगी आहे की चारीकडे तुम्ही बघितले की तुम्हाला हिरवीगार झाडे दिसणार आणि त्याच्या बाजूने या साईडने राईट साईडने सुंदर अशी मोरणा नदी वाहताना दिसत आहे. आणि एकंदरीत छान छान व्ह्यू, एक चांगलं नैसर्गिक सौंदर्य आपल्याला मोरणा भागाच्या अवतीभोवती पाहायला भेटतं. डोंगर, दरी, नाले, नदी हे कॉम्बिनेशन जवळपास चांगलं कॉम्बिनेशन तुम्हाला पाहायला भेटेल. आणि ऊसाची शेती, त्याचबरोबर मका, भुईमूग जास्त करून या भागात पिकवला जातो. आता कालांतराने काही शेतकरी बागायती शेतीकडे पण वळत आहेत. आता रोड वगैरे चांगले आहे, फक्त ह्या भागाला रोजगाराची कमी आहे. या साईडचा एक भरपूर असा मोठा पट्टा पुणे, मुंबई, गुजरात या साईडला नोकरीसाठी पाहायला भेटतो, कारण रोजगाराची अजून पण इथे काही सोय नसल्यामुळे भरपूर लोक उदरनिर्वाहासाठी बाहेरच्या गावात गेलेली पाहायला मिळतात. आणि आता आपण आलेलो आहे माणगावला. माणगावचं तुम्ही नैसर्गिक सौंदर्य पाहू शकता. सुंदरतेनं नटलेले, तेवढं स्वच्छ, सुंदर आणि विविधतेने भरलेले हे तुम्हाला सगळीकडे आत्ता एप्रिल मेच्या महिन्यात गुलमोहर पाहायला भेटणार, ज्याला फ्लेम ट्री पण आपण म्हणतो. जेव्हा चांगली माणसं पण ह्या एप्रिल मे महिन्यात उन्हामुळे थकतात आणि घामेघूम होतात, त्या महिन्यामध्ये गुलमोहर फुलतो आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये लोकांना एक आल्हाददायकपणा देतो. असा हा सुंदर गुलमोहर माझी लहानपणापासूनची आवडता झाड, ज्याची फुले वगैरे आणून आम्ही लहानपणी खेळायचो. सुंदर असं विविधतेने नटलेले हे झाड आणि तुम्ही पाहू शकता. इथून नेरळेच्या ह्या चढावरून विविधतेने नटलेलं हा डोंगर सगळीकडे. उन्हामुळे आत्ता सध्या ही झाडी कमी हिरवीगार दिसत आहे. वणवा वगैरे पेटवून दिलं जातं, त्यामुळं शक्यतो ही वनस्पती लुप्त होतात. गवत वगैरे जाळलं जातं, त्यामुळे अजून एका महिन्यानंतर जेव्हा पावसाला सुरुवात होईल तेव्हा नक्कीच हा बाग हिरवागार झालेला आणि सगळीकडे जसा हिरवा शालू नेसावा तसं तुम्हाला वातावरण दिसेल. सुंदर असतंय. त्यामुळं आयुष्यात प्रवास गरजेचा आहे, कारण आयुष्यात जेवढं टेन्शन असतं ते सगळं ह्या प्रवासामुळे नक्कीच कुठं ना कुठं तरी कमी झालेलं पाहायला भेटतं. अशी ही सुंदर झाडं नक्कीच लावली पाहिजे. झाडे जगवा, झाडे वाचवा ह्या योजनेअंतर्गत,
कारण उन्हाच्या दिवसात आणि पावसाच्या दिवसात त्या झाडांचं महत्त्व कळतं. उन्हामध्ये सावलीसाठी लोक त्या झाडाखाली विसावं घेतात, तर पावसामध्ये तुफान असा पाऊस पडायला सुरुवात झाली की लोक पावसापासून वाचण्यासाठी झाडांचा आधार घेतात. नक्कीच ही झाडांना कल्पतरू म्हणलेलं आहे. नारळाचं झाड आहे त्यात, आणि ही झाडं नक्कीच वातावरणामध्ये थंडावा निर्माण करण्याचं महान कार्य करत असतात. आणि ऑक्सिजन आणि एक बघा, तुम्हाला गुलमोहर इथं नेरळेमध्ये तुम्हाला पाहायला भेटेल. सुंदर सुंदर अशी ही गुलमोहरची झाडं एप्रिल मे मध्ये बहरतात आणि एक चांगलं फील मनाला दाटून येतं. असा हा सुंदर झाडी आणि हा सुंदर असा प्रवास. ट्रॅव्हलिंग इज मस्ट इम्पॉर्टंट दॅन लाईफ. आणि हे आमची वडाप कराड मुरगिरी ते पाटणाचं हे वडाप चालतं. बसायला जागा नाही राहिली तर अपवाद एखादा माणूस असा ह्या वडापमधून बाहेर आलेला दिसतो. समोरच तुम्हाला ऊसाची शेती दिसते. आणि ऊस सध्या तर ट्रेंडिंगला आहे. पाटण तालुक्यात सध्या 3200-3300 रुपये टन भाव वगैरे भेटतो. पाहिजे तसा भाव भेटत नाही. पण वर्षानुवर्षे ऊसाची पट्टा म्हणून सातारा, सांगली, कोल्हापूरला खास करून ओळखलं जातं. आणि हा प्रवास हळूहळू परतीच्या दिशेने निघालेलो आहे. सुंदर असं हे निसर्गाचं चित्र आणि तितकीच सुंदर झाडी. तो फेमस डायलॉग आहे ना, काय झाडी काय डोंगर काय तिचं रूप. नक्कीच हे एक भन्नाट आहे. आयुष्यात ते फील करता आलं पाहिजे. तक्रारी करून आयुष्य कधीच कमी होणार नाही. ज्या परिस्थितीत आपण आलेलो आहे त्या परिस्थितीमधून लढण्याची, झगडण्याची आणि आयुष्यात पुढे जाण्याची ही एक ताकद मनामध्ये निर्माण निसर्ग करतो हा. आणि ही आमची कोयना नदी आत्ता सध्या पात्र भरून वाहत आहे. खालच्या लोकांना पाण्याची कमी होऊ नये म्हणून हा शेती वगैरेला, जनावरांना, तसेच पिण्याच्या पाण्यासाठी असं सुंदर असं. आणि तिच्या बाजूला काठावरती अशी हिरवीगार झाडी. आणि ही माझी धन्नो. आणि हा नेरळे पूल पाटण. सुंदर असा हा प्रवास. प्रवास करताना थकायचं नसतं. मग तो आयुष्याचा असू दे, नाहीतर कुठला पण असू दे. जिंदगी में मौके कम मिलते हैं, जब भी मिले तो चौका मार देना चाहिए. असं हा चित्र. आणि इथं सध्या बॅरिकेड लागलेले आहेत रस्ता करणाऱ्या कंपनीकडून. नेरळेच गौंडवर पाटणमध्ये मोठ्या अवजड वाहनांना तसेच लहान वाहनांना सध्या परमिशन नाही आहे. कारण रस्ता कंपनीचं काम वगैरे सुरू आहे. त्यामुळे सध्या तरी मोठ्या अवजड वाहनांना पाटणमध्ये जाण्यास शिरकाव करण्यात आलेला आहे. शिरकाव करण्यास विरोध आहे. आणि लहान वाहन चिपळूणकडून येणारी वाहने पण घुसरून नाटोशी मार्गे मरडी कारखान्यावरून परत नवरस्त्या मार्गे वळवण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि आपण सध्या आता आलेलो आहे काळोली. आणि हे काळोलीमध्ये आता नव्याने सुरू झालेलं हॉटेल दीदार. आमचे मित्र अक्षय यांचं नक्कीच एकदा भेट द्या हॉटेल दीदारला. आणि आता भरपूर असं रस्ता झाल्यामुळे काळोली किंवा नेरळेगौंडला चांगले दिवस आलेले आहेत. भरपूर चायची, नाश्त्याची हॉटेल्स, चायनीजची दुकाने,
चहा नाश्ता, भजी, वडापाव भरपूर दुकाने सुरू झालेली आहेत. कारण रस्ता झाला तर लोकांना पण एक चांगला भविष्यात रोजगार निर्माण होतो. आणि हा आता आपण रुचिरा हॉलपाशी आलेलो आहे. रोज लग्न असतं या हॉलला आणि सुंदर असा हॉल आहे. आणि ही काळोलीचं शेती फार्म, जेथे शेतीविषयक प्रकरणं वगैरे चालली जातात. पाटण तालुक्यातील रोटर वगैरेच प्रकरण इथे टाकलं जातं. आणि असा हा आपला आजचा दिवस एकंदरीत सुंदर आणि छान गेला. फक्त उन्हामुळे थोडा त्रास झाला, त्यामुळे भरपूर पाणी प्या. सध्या तर ऊन भरपूर आहे. 38 ते 40च्या दरम्यान आता सध्या टेम्परेचर आहे. बाहेरच्या शहरांमध्ये तर सध्या 45-46च्या दरम्यान टेम्परेचर गेलेलं पाहायला मिळतं. आणि हे आपल्या पाटणमधील श्री नेनाई देवीचं मंदिर, सुंदर असं मंदिर आहे. त्यामुळे पाणी वगैरे प्या, भरपूर पाणी प्या. डिहायड्रेशन होण्याचे चान्सेस आहेत. उष्माघातामुळे अनेक लोक जीव वगैरे जात आहे. कारण वातावरण सगळीकडे तापलेलं आहे. झाडे वगैरे कमी झाल्यामुळे थंडावा कमी आहे. त्यामुळे काळजी घ्या, घरीच राहा. कारण सध्या तर घरी राहणं अवघड आहे. जी लोक घरातली करती धरती आहेत त्यांचं सध्या तर घरी राहणं अवघड असतं. त्यामुळे कामा वगैरेवर जाताना पाणी वगैरे प्या भरपूर. आणि थंड पदार्थ जास्त खाण्याचा प्रयत्न करा. स्वतःला आरोग्य ठेवा, संतुलित ठेवा. कारण हे आयुष्य पुन्हा आपल्याला भेटणार नाही. आणि नक्कीच या जगण्यावर, या जन्मावर शतशः प्रेम करावे, असा महान कवी सांगून गेला. त्याच्या उक्तीप्रमाणे जगा, बिनधास्त जागा. आपण कोणाच्या बाप्पाचं घेऊन आलेलो नाही. आपलं आयुष्य आहे आणि आपण ते बिनधास्तपणे नक्कीच जगलं पाहिजे. 4 लोक काय म्हणतील हा विचार त्यांनाच करून दे. आणि हा एक सुंदर बघा, परत एकदा गुलमोहरचं झाड दिसत आहे. आणि सध्या आपण पाटण शहरामध्ये एंट्री केलेली आहे. इथून पण तुम्ही पाहू शकता आज सगळीकडे बहुतांश गुलमोहर फुललेला आपल्याला पाहायला भेटतं. तसंच आपलं आयुष्य क्षणोक्षणी फुलत राहावं एवढीच आशा व्यक्त करतो. मित्रांनो, व्लॉग्स कसा वाटला नक्कीच कळवा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर अपडेट, इतर माहिती पाहण्यासाठी, शेतीविषयक माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनेलवर, पाटण तालुक्याविषयी माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा आणि व्हिडिओ एकमेकांना शेअर करा. हे आपले श्री हनुमानाचं मंदिर, सुंदर असं मंदिर आहे. आणि आपण माहिती तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवण्याचा आपला छोटासा प्रयत्न आहे. आणि हा आपला प्रयत्न एक दिवशी नक्कीच यशस्वी झालेला पाहायला भेटेल. पाटणमध्ये सध्या एक साईडचं काम झालेलं आहे, एक साईडचं अपूर्ण आहे. ते पण लवकरात लवकर पूर्ण होईल. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचा आभारी आहे. थँक्यू. असंच प्रेम तुम्हा सर्वांचं राहू दे. आभारी आहे. चला नेक्स्ट व्हिडिओमध्ये